आज आम्हाला राजीव गांधी अभियानांतर्गत कुलरूप या पॉलिसीच्या निमित्ताने प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. वास्तविक तत्कालीन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी ही संकल्पना राबवली आणि आपण महापालिकेचं जे काही उपनियम तयार केले आणि त्या उपनियमामध्ये कुलरूप पॉलिसीसाठी आपण प्राधान्य दिलं. या पॉलिसीमुळं आपण जे काही आपले रहिवासी आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या राहत्या घरावरती किंवा बिझनेसच्या याच्यावरती रूफवरती आपण कुलरूप पॉलिसी तयार केली. तिचं प्राधान्यानं तिथं आपण कलर कोड किंवा ग्रीनरी किंवा ते मोझॅक टाईल्स लावणं अशा पद्धतीने ते कुलरूप पॉलिसी आहे. तर त्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेले आहे, ज्यांना ज्या पद्धतीने जाता येईल त्याच पद्धतीने जाता येतं. पण लोकांना टेम्परेचर कमी होणं किंवा सौर ऊर्जा सोलर प्रकल्प पण तिथं आहेत, त्यामुळं आपल्या वीज बचत होणं हे बरेच त्याच्यामध्ये फायदे आहेत. कारण अमरावतीसारख्या शहरामध्ये हाय टेम्परेचर आहे, जवळजवळ 44 टेम्परेचर आहे आणि हे टेम्परेचर कूल करण्याचा हा हेतू आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून करामध्ये सवलती दिलेल्या आहेत. ग्रीनरी किंवा कुलरूप ही संकल्पना आता आपण त्या उपनियमामुळं आपण अनिवार्य केलेली आहे की जे नवीन हे आहेत 500 स्क्वेअर मीटरच्या पुढचे क्षेत्रफळ असतील तर त्याच्यासाठी आपण अनिवार्य केलेलं आहे. आणि जे जुने आहेत त्यांना आपण प्राधान्य देऊन कर सवलत देतो, त्यामुळे नक्कीच याचा फायदा होणार आहे.